नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की जर तुम्ही आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा चॅनलवरच्या कथा कादंबरी ऐकताय पण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलंय असं वाटत असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात मान ना मान मैं तेरा मेहमान या विजय कापडी सरांच्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे बढ़ती का नाम दाढी. असं म्हणतात की कुणा एकानं आपल्या ऐन तारुण्यात कुणाच्याही प्रेमाभिमात न पडता तरुण तरुणींचं प्रेम या विषयाचा गाढा अभ्यास केला आणि शेवटी निष्कर्ष असा काढला की कोण केव्हा कशा करता कोणाच्या प्रेमात पडेल ते ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणं कठीण. तुम्ही या मताशी सहमत आहात का नाही ते समजून घ्यायचा तसा काही मार्ग नाही. पण योगेश्वर सुळे आणि वसुधा गोळे यांच्या प्रेमाची ही प्रस्तुत कहाणी ऐकल्यावर त्या कुणा एकानं जो निष्कर्ष काढलाय त्यात तथ्य आहे असं तुम्हाला सुद्धा वाटायला लागेल बरं का. योगेश्वर सुळे आणि वसुधा गोळे ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली हे ऐकल्याबरोबर डोळे बारीक करून कान टवकारून तुम्ही विचारणारच, हे कुठे घडलं, कसं घडलं, कधी घडलं आणि पुढे काय झालं. थोडा धीर धरा. अहो ते सांगण्याकरता तर बॉलपेन सारसावलाय. योगेश्वर सुळे 25-26 वर्ष वयाचा एक धडधाकट तरुण. कुठेतरी तो मान मोडून काम करतो आणि बऱ्यापैकी कमावतो. त्याच्या चेहऱ्याचा सगळ्यात आकर्षक भाग म्हणजे त्याच्या हनुवटीवरची बोकड दाढी. खरं खोटं ठायको नाही, पण असं ऐकिवात आहे की त्याच्या बोकड दाढीचा आब रुबाब बघून एका खऱ्याखुऱ्या बोकडानं लाजेनं मान खाली घालून पळ काढलेला होता. तर असा हा योगेश्वर सुळे नेहमीसारखा बसमध्ये बसून त्याच्या कामाच्या ठिकाणी निघालेला होता. कुठल्या तरी एका मधल्या स्टॉपवर वसुधा गोळे ही 23-24 वर्ष वयाची सुंदर तरुणी बसमध्ये शिरली. ती तशी घाईघाईनं आत शिरायला आणि योगेश्वरच्या शेजारची सीट रिकामी व्हायला एकच गाठ पडली. त्यामुळे साहजिकच वसुधा योगेश्वरच्या शेजारी बसली. झालं ते एवढंच. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण योगेश्वरच्या शेजारी बसता बसताच वसुधा त्याच्या प्रेमात पडली. आता तुम्ही म्हणणार की अहो आम्ही सुद्धा दिवसातनं कितीतरी वेळा बसमधनं प्रवास करतो आणि अगदी नेहमी नाही तर कधीतरी सटी सहामाशी एखाद दुसरी तरुणी आमच्याही शेजारी बसते, पण ती आमच्या प्रेमात पडल्याचा गोड अनुभव काही आम्हाला आलेला नाहीये. खरं आहे, तुमचं म्हणणं 100% खरं आहे, पटणारं आहे. हे कबूल करून सुद्धा असं म्हणावंसं वाटतं की वसुधा योगेश्वरच्या प्रेमात पडली. ह्या वस्तुस्थितीला तुम्ही आम्ही काय करणार हो. त्यानंतर योगेश्वर आपला स्टॉप आल्यावर उतरून गेला. वसुधा मात्र आपला नेहमीचा स्टॉप ओलांडून 2 स्टॉप पुढे उतरली. वसुधा प्रेमात पडल्याचा पुरावा काय असं जर कोणी विचारलं तर हे उत्तर पुरेसं ठरावं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एक तरुणी आपल्या शेजारी बसते आणि आपल्याकडे बघून किंचित लाजरं स्मित करते असा योगेश्वरला भास झाला. कदाचित ती दुसऱ्याच कोणाकडे बघून स्मित करत असेल म्हणून योगेश्वरनं सावधपणे मान वळवून खात्री सुद्धा करून घेतली आणि ती तरुणी आपल्याकडेच बघून स्मितहास्य फेकतीये हे कळायला त्याला आणखीन 2 दिवस लागले. चौथ्या दिवशी मात्र 100% खात्री पटल्यावर मात्र तो सुद्धा उत्तरासाठी हसला बरं का. हसता हसता त्याने नेहमीच्या सवयीप्रमाणे आपली बोकड दाढी कुरवाळली आणि वसुधा त्याच्या बोकड दाढीकडे बघतच राहिली. 5व्या दिवशी मात्र त्याच्या दाढीकडे अनिमिष नेत्रांनी बघत वसुधा म्हणाली, माफ करा, माझं नाव वसुधा गोळे. योगेश्वर म्हणाला, केलो माफ, माझं नाव योगेश्वर सुळे. सगळे मला योगी म्हणतात, तुम्हीही म्हणायला हरकत नाही. मग वसुधा म्हणाली, तुमची थोडी मदत हवी आहे, कराल? मदत? तुम्ही कुठल्या तरी चॅरिटी फंडाच्या अध्यक्षा वगैरे आहेत का काय मिस गोळे? नाही हो, मी एक चित्रकार आहे, मला एक पोर्ट्रेट काढायचं आहे. मग काढा की. तुम्ही सिटिंग्स द्याल? अधीन की, पण कुठं? माझ्या घरी अजिबात जागा नाहीये. हाडाच्या मुंबईकराप्रमाणे योगीनं सांगितलं. अहो माझ्या मैत्रिणीचा स्टुडिओ आहे, तिथेच मी काम करते.
तिथे घेऊयात आपण सिटिंग्स. इथून जवळच आहे तिचा स्टुडिओ. संध्याकाळी फक्त 1 तास. 2-3 दिवसात काम उरकायलाच हवं. ठीक आहे. सुरुवात कधीपासून करणार आहात? शुभस्य शीघ्रम. आज संध्याकाळपासून चालेल? अहो पण माझे कपडे बिपडे. छे त्याची काळजी नको. खरं म्हणजे कपड्यांची वगैरे गरज नाहीच आहे. हा बापरे, म्हणजे काय न्यूड पोर्ट्रेट काढणार का काय? ईश्य, अहो चेहऱ्याचं तेवढं पोर्ट्रेट. फक्त चेहरा? अहो तुम्ही या तर खरं. ठीक आहे, मी येईन. त्या दिवशी संध्याकाळी योगेश्वर वसुधानं दिलेल्या पत्त्यावर ठीक 5:30 वाजता हजर झाला. काम सुरू झालं. तिसऱ्या दिवशी वसुधानं काम संपल्याचं सांगितलं. मोठ्या उत्सुकतेनं योगेश्वरनं वसुधाने आपला चेहरा कसा चितारलाय ते बघितलं. वसुधानं कागदावर एक बोकड काढला होता. त्याच्या बोकड दाढीत आणि योगेश्वरच्या बोकड दाढीत विलक्षण साम्य होतं. योगेश्वरला हसूच फुटलं. अहो मला वाटलं तुम्ही रागवाल. नाही अहो त्यात रागवायचं काय आहे? योगेश्वर मन मोकळेपणानं म्हटला. वसुधा म्हणाली, अहो आमच्या एका क्लायंटला आपल्या दिवाणखान्यात बोकडाचं चित्र लावायचं होतं, पण मला ना छानशी दाढी कुठे सापडत नव्हती हो. अच्छा, म्हणून तुम्ही माझ्या दाढीला हात घातला तोय? मिश्किलपणे योगी म्हणाला. ईश्य, वसुधा उद्गारली. आणि मग त्यांची दोस्ती वाढत गेली. एक दिवशी वसुधा म्हणाली, आज माझ्या घरी याल? पप्पांना तुम्हाला बघायचं आहे. का त्यांनाही माझ्या दाढीत इंटरेस्ट दिसतोय? ठीक आहे, उद्या रविवार आहे, मी संध्याकाळी येईन. चालेल, पण या. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण दांडी मारू नका. ऑफिसला सुद्धा मी कधी दांडी मारत नाही. तुमच्याकडे यायला मी कशासाठी दांडी मारीन? केव्हा काय घडेल काही नेम सांगता येतो का? वसुधा दूर कुठेतरी बघत म्हणाली. रविवारी सकाळी सकाळी योगी उठला. केस कापण्याकरता आणि किंचित अस्ताव्यस्तपणाकडे झुकणाऱ्या दाढीच्या खुंटांना थोडंसं वळण देण्याकरता सलूनमध्ये शिरला. सलूनमध्ये रविवारची ही गर्दी. तिथलं एक जुना पुराण पानांच्या पत्रावळी झालेलं मासिक घेऊन योगी बसला. आपला नंबर कधी येतोय याची वाट बघायला लागला. थोड्याच वेळात योगीचा नंबर आला. योगी खुर्चीवर बसला. योगीनं कारागिराकडे बघितलं. कारागीर नवा होता, पण कामात तरबेज होता. कात्री आणि फणी या आयुधांसह तो योगीच्या केसांवर तुटूनच पाडला. अत्यंत स्टायलिशपणे त्यांनी केसांची छाटणी केली. योगीचं व्यक्तिमत्व खुलवलं आणि तो दाढीकडे वळाला. आणि योगी त्याला आपल्या आवडत्या दाढीविषयी सूचना देणार न देणार तेवढ्यात कारागिराचा वस्तारा त्याच्या उजव्या गालफाडावरनं फिरला आणि घात झाला. प्रलय ओढवला. जगबुडी झाली. क्षण 2 क्षणात नेमकं काय झालं ते योगीला कळलं सुद्धा नाही. पण घडलेला प्रकार लक्षात आल्यावर मात्र त्याच्या रक्ताने उसळी घेतली. रागानं डोळे गरागरा फिरवायचे का दात काढा चावायचे का कानातनं बाहेर पडू बघणाऱ्या गरम वाफाऱ्याचे चटके कारागिराला द्यायचे हेच त्याला कळेना. अरे तुझ्या बेंबीच्या देठापासनं तो खेकसला. त्याच्या त्या आवाजानं अख्खं सलून हादरलं. आणि इकडे आपण मूर्छित होऊन खाली पडतोय का काय असं योगीला वाटायला लागलं. कारागिराच्या नरडीचा घोट घेण्याकरता त्याची बोटं शिवशिवायला लागली. तो खुर्चीतला खुर्चीत उठून उभा सुद्धा राहिला. तेवढ्यात आरशातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे त्याची नजर गेली आणि एकदम खचल्यासारखा तो धापकन खुर्चीत बसला. आजूबाजूची सगळी गिराईकं त्याच्याकडे बघायला लागली. सलूनचा मालक धावत आला. योगीच्या दाढीला वस्त्रा लावण्याचं धाडस करणाऱ्या त्या नवख्या कारागिराला तर कापरच भरलं. त्याचे हातपाय लाटा 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 कापायला लागले. पण योगी पुढच्या क्षणी शांत झाला. आता काहीही केलं, कुणावर कितीही मोठ्यांदा ओरडलो तरी झाली गोष्ट सुधारता येणं अशक्य आहे हे त्याला जाणवलं. डोळे मिटून त्यांनी स्वतःच्या चौफेर उधळू पाहणाऱ्या मनाच्या घोड्याला काबूत आणलं आणि जणू काही झालंच नाही अशा थाटात त्यांनी आपलं उजवं गालफाड कारागिराकडे फिरवलं. त्याला जणू असंच म्हणायचं होतं, डाव्या बाजूची दाढी छाटून टाकलीस का नाही? आता उजव्या बाजूची दाढी छाटण्याचं पुण्यकर्म जोडून टाक. अरे हरामखोरा, कुठे फेडशील रे पाप? पण नवखा कारागीर गलितगात्र झाल्यासारखा वस्त्रा मॅन करून मट्ट दिशी खाली बसला होता. आता आपण पुढे झालो नाही तर फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही असा सुविचार मनात आणला आणि सलूनचा प्रोप्रायटर पुढे झाला.
दोन्ही हात जोडून योगीकडे बघत म्हणला, साहेब माफ करा बरं का, लय मोठा गुन्हा काढलो आणि या गुन्ह्याला ना देहांताशिवाय शिक्षा नाही हे आम्ही जाणतो बरं का. पण साहेब मन मोठं करा आणि माफ करा या हरामखोराला. यापुढं त्याला दुकानाच्या पायऱ्या चढू देणार नाही म्या. सगळी लाज लज्जा गोंडाळून कदाचित त्यांनी हिथं यायचं धाडस केलं ना, तर मी दोन्ही हातात हे असे तळपणारे वस्त्रे घेईन त्याच्या अंगावर धावून जाईन. तुम्ही निश्चित राहा साहेब, यापुढं तुमची दाढी माझ्या हातात. दुसऱ्या कोणालाही तुमच्या दाढीला मी हात नाही, बोट पण लावू देणार नाही. पण ह्या क्षणी क्रोध आवरा, मला पुढचं निस्तरून द्या. एक शब्दही तोंडावाटे न काढता योगीनं आपल्या अंगावरचा टॉवेलवर खेचला, मान खुर्चीवर टाकली आणि एवढेच शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले, आता जे काही करायचंय ना ते करा बाबा. मालकानं कपाटातनं नवा साबण काढला, नवा टॉवेल त्याच्या अंगाभोवती टाकला आणि नव्या कोऱ्या वस्त्र्यानं दाढीचे भग्न अवशेष छाटून टाकले. त्यानंतर घोटून घोटून योगीची दाढी इतकी गुळगुळीत करून टाकली की त्या क्षणी एखादी माशी त्याच्या गालावर बसली असती तर ती सुद्धा सट्टदिशी घसरून खाली पडली असती. योगी उठला. पैसे देण्याकरता त्यांनी खिशात हात घातला. ना असू दे साहेब, असू दे. आज मी तुमच्यासारख्या पुण्य श्लोकाकडनं पैसे घेतले तर पितर नरकात जाईन माझं. पैसे तुमच्याकडनं घेणार नाही मी, पण नुकसान भरपाई म्हणून तुम्हाला कोरा चेक देतो मी. देऊ का साहेब? मालक हात जोडून विनंती करायला लागला. मालकाच्या गयावयाकडे दुर्लक्ष केलं आणि योगीनं 20 रुपयाची नोट त्याच्या टेबलवर ठेवली आणि संथ पावलं टाकत योगी निघाला. दुकानाच्या पायऱ्या उतरताना त्यांनी जी आपली मान खाली घातली होती ती घरी आल्यावर सुद्धा त्यांनी वर केली नाही. खिशातल्या चावीनं त्यांनी खोलीचं दार उघडलं आणि दार बंद करून तो धाडदिशी पलंगावर कोसळला आणि त्यानंतर सुरुवातीला तो ओक्साबोक्शी रडला. ओक्साबोक्शी रडून झाल्यावर त्यांनी हंबरडा फोडला, हुंदके देत रडला आणि शेवटी तर नाकातनं सुसू असे आवाज काढायला लागला. रडण्याचे सगळे प्रकार संपल्यावर तो काही वेळ सुन्नपणे बसून राहिला. संध्याकाळचे 5 वाजले तरी तो तसाच बसून राहिला. भिंतीवरच्या घड्याळानं 5 टोले वाजवून पुन्हा पुढची वाटचाल सुरू केली तेव्हा तो उठून उभा राहिला. एव्हाना त्यांनी निर्णय घेतला होता, वसुधाच्या घरी जायचं आणि ते सुद्धा बिन दाढीनं. सुरुवातीला त्यांनी वसुधाला फोन करून आपण येत नसल्याचं कळवून मोकळं व्हायचं ठरवलेलं होतं. पण विचारांती असं करणं त्याला योग्य नाही वाटलं. शिवाय दिलेला शब्द न पाळणारा माणूस म्हणून तिच्या वडिलांनी त्याच्याबद्दल वाईट मत करून घेतलं असतं. आता आधी ठरल्याप्रमाणे तिथे जायचं आणि काय होईल ते पाहायचं असं ठरवून योगीनं अंगावर नवीन कपडे चढवले आणि तो निघाला. वसुधाच्या घरी तो पोहोचला. त्यांनी दारावरची घंटा वाजवली. क्षणार्धात दार उघडलं गेलं. दारात वसुधा उभी होती आणि तिने आपल्या तोंडाचा केवढा तरी आ वाचलेला होता. कोण आलंय ग? आतून कोणाचा तरी पुरुषी आवाज आला. अहो पप्पा, ते आलेत ना, असं म्हणायच्या ऐवजी डोळे वटारून योगीकडे बघत वसुधा म्हणाली, हे काय? अहो तुमची दाढी कुठे गेली? अपघात झाला, शांत सुरात योगी म्हणाला. अपघात म्हणजे? मी नाही समजले. सलून मधल्या कारागिरानं माझी कसलीच परवानगी न घेता माझी दाढी उडवली. पण त्याला तुम्ही तुमची दाढी उडवू कशी दिली? हात का नाही धरला त्याचा? शी रब्बिश. त्याचा हात माझ्या दाढीकडे जाणार याची कल्पनाच आली नाही ना मला. आणि जेव्हा ती कल्पना आली तेव्हा खूप उशीर झाला होता, फार उशीर झाला होता. मी माझी अर्धी दाढी गमावून बसलो होतो त्यावेळी. मला सुद्धा तुम्ही गमावून बसलेले आहात, त्याच्या डोळ्यात बघत वसुधा म्हणाली. म्हणजे मी नाही समजलो आहो. खरं म्हणजे मला तुमच्या दाढीतच तेवढा इंटरेस्ट होता. तुमच्या दाढीसारखी दाढी मी कुठल्याच पुरुषाच्या हनुवटीवर बघितली नव्हती. तुमच्या दाढीच्या प्रेमात पडले होते मी. त्यात काय मोठंच, दाढी काय, दाढी पुन्हा वाढवेन की मी. आपल्या गुळगुळीत हनुवटीवरनं योगीनं असा काही हात फिरवला की जणू काही तिथे झुपकेदार दाढी होतीच. एकदा दाढीला वस्त्रा लागला की सगळी मजा गेली. आता राठ दाढी येईल तुम्हाला. अहो दाढीचा मी खूप अभ्यास केलाय. दाढीच्या सगळ्या अवस्था मला पाठ आहेत. अगं कोण आलंय बाहेर? त्यानं आत घेऊन ये की. आतनं परत आवाज आला. आले आले असं म्हणत वसुधानं योगीकडे बघितलं आणि काहीशा कठोर सुरात ती म्हणाली, मिस्टर योगेश्वर सुळे, एक लक्षात ठेवा,
तुम्ही दाढी वाढवली होती म्हणून मला तुमच्यात इंटरेस्ट होता. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुमची दाढी पुन्हा उगवेल, मी नाही म्हणत नाही. पण ती वाढल्यानंतर आणि पूर्वीसारखी दिसू लागल्यावरच माझ्या मनाचं समाधान होईल. पण ह्या क्षणी मात्र तुम्ही माझ्या मनातनं उतरलेले आहात. अगं कुणाशी बोलतीयस? असं विचारत एक मध्यमवयीन गृहस्थ बाहेर आले. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र लांब लचक दाढीकडे योगी बघत राहिला. अच्छा, आहेच का योगेश्वर सुळे? या या या, हात बसूया, या या. माझं नाव मार्तंडराव गोळे. ग्लाड टू मीट यू. मार्तंडराव गोळ्यांच्या मागणं योगी निघाला. त्यांनी दाखवलेल्या खुर्चीत बसला. अहो, पण तुमची दाढी कुठे आहे? हा अहो वसुधा, तुमचं कोण कौतुक करायची? मार्तंडरावाने नको तो विषय पुन्हा काढला. नाही, आज सलूनमध्ये गेलो होतो, तिथे जरा गडबडच झाली. माझ्या नकळत त्या कारागिरानं माझी दाढी उडवली. गंमतच झाली म्हणायची. वसुधा, जा जा जा, चहा घेऊन ये जा. मार्तंडरावांनी वसुधाला आतल्या खोलीत पेटाळलं आणि योगीकडे बघून ते हलक्या आवाजात म्हणाले, खरं सांगू का, मला ना तुम्ही असेच छान दिसताय बरं का. पसंत आहात तुम्ही आम्हाला. अहो, ही माझी दाढी तुम्ही बघतोय. तुम्हाला एक सांगतो, शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर सोडले ना तर तशी दाढी कुणालाही शोभत नाही. माझा एक अपवाद आहे बरं का. माझी दाढी मस्त आहे का नाही? आहे. आमच्या वसुधाला दाढीवाले आवडतात, पण मला नाही आवडत हो. त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, ते लक्षात ठेवा. तुम्ही दाढी वाढवलीत तर मला बिलकुल आवडायची नाही. अहो, जावई सुद्धा दाढीवाला आणि सासरा सुद्धा दाढीवाला. नाही, बरं नाही दिसणार होते. तेव्हा तुम्ही जन्मजन्मांतरी दाढी न वाढवण्याचं मला वचन दिलं तरच मी तुम्हाला वसुधाशी लग्न करायची परवानगी देईन. काय समजलं? मार्तंडरावांनी समजलं हा शब्द अशा काही जरबेत म्हटला की योगीच्या अंगावर भयाचा काटाच उभा राहिला. सध्या योगी उर्फ योगेश्वर सुळे याची ही प्रेम कहाणी अशा एका खतरनाक वळणावर येऊन ठेपली आहे की एका बाजूनं वसुधानं त्याला दाढी वाढवण्याची अड घातली आहे, तर दुसऱ्या बाजूनं वसुधाच्या पिताश्रीने दम भरलाय की दाढी वाढवायचा विचार जर करशील तर याद राख, गाठ माझ्याशी. शेवटी ऐन तारुण्यात लग्न बिग्न न करता तरुण तरुणींचं प्रेम या विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारा म्हणतो ना, तेच खरं. कुणाचं कुणावर कशा करता प्रेम बसेल ते सांगता येत नाही. जमलेलं प्रेम कसं फिसकटतं ह्यावर मात्र त्यांनी काही विचार केलेला नसावा. योगेश्वर सुळे आणि वसुधा गोळे यांच्या या प्रेम कहाणीनं त्याच्या प्रेमावरच्या अभ्यासात थोडी तरी भर पडावी. तुम्हाला काय वाटतं?